ओके, रेझ्यूम रेकॉर्डिंग, ठीक आहे. असं दे आता, कोण अब्सेंट आहे त्यांच्यासाठी. ओके शुअर, चालेल. माझं पण लक्ष नाही. ओके ठीक आहे, चला असू दे. आता इथं आपण बघितलं, पण आय गेस तुम्ही, मला वाटतं त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही ह्या लेक्चर आता सगळे प्रेझेंट होतं ना इथं ह्या पार्टला. येस, मी बघितलं नाही पार्टिसिपेट. ओके आहेत सगळे, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. तर याला क्वाड्रेटिक इक्वेशन आपण याला सॉल्व्ह करूयात. सॉल्व्ह केल्यानंतर ही डायरेक्टली करतो बघा मी. 5 - 5 अल्फा म्हणजे तिकडे गेल्यानंतर प्लस झालं, ते 4 अल्फा स्क्वेअर प्लस 5 अल्फा मायनस 5 इज इक्वल टू 0. आता त्याला क्वाड्रेटिक मध्ये आपण सॉल्व्ह करूयात. अल्फा इज इक्वल टू मायनस बी, इथं प्लसच घ्या, मायनस करू नका. 25 मायनस मायनस प्लस होणार कारण सी मायनस आहे, प्लस 5 गुणिले 4 20, 20 गुणिले 4 80, 2a, 2 × 4 8. मग हे तुमचं या ठिकाणी येणार 105. हे रूट तुमचं 105 येणार, इकडे घेतो मी आता. अल्फा इज इक्वल टू -5 प्लस रूट 105 डिवाइडेड बाय 8. तर या ठिकाणी 105 ला अप्रॉक्सिमेटली आपण 10 घेता येईल, 100 ते जवळ आहे. अप्रॉक्सिमेटली आपल्याला 10 घेता येईल. 10 पेक्षा थोडस जास्त असं म्हणता येईल मला, 10.1 किंवा 10.2 वगैरे म्हणत त्याला, प्लस 10.2 वगैरे घेतो, कारण 10 पेक्षा थोडस जास्त आहे ते, असं म्हटलं मी. तर तेवढा 0.12 चा फरक पडतोच, 8. मग समजा या ठिकाणी घेतलं मी 5.2 डिवाइड बाय 8, ते 0.6 राहिले 4 म्हणजे 40. ठीक आहे, चला. म्हणजे 65% आसपास जी व्हॅल्यू येते, 65% आसपास व्हॅल्यू येते. ओके, मग आता H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढल्याशिवाय पीएच नाही काढता येत. सी अल्फा हे माहित आहे आपल्याला. सी दिलाय मला 10⁻², 10⁻² इंटू अल्फाची व्हॅल्यू 0.65. ह्याला सोपं करा, 6.5 इंटू 10⁻³ लेफ्टला घेतलं आपण, हे झालं H प्लस. नाउ वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द पीएच. हा 3 पुढे आला, 3 मायनस लॉग टू द बेस 10 6.5. ठीक आहे, 6.5. मग 6.5 घेतलात तर याला अप्रॉक्सिमेटली मला वाटतं तुम्हाला 6.5 ला किती घ्यायला लागेल, रेशो किती घ्यायला लागेल 6.5 ला. 6.5 म्हणजे बघा, याला असं लिहू का बघा, 6.5 ला मगाशी मी डिवाइड केलं तर 5.2 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 5/8 म्हणजे 0.65. इथून आयडिया काढायची शोधून आपलं काय करायचं ते 5/8. ठीक आहे, मग 5/8 तुमचं या ठिकाणी झालं 0.65. ओके, आणि त्याला आपण मल्टिप्लाय केलं 10. ओके, 50/8. 50/8 येतं ते. ठीक आहे, त्याला सॉल्व्ह करून दाखवतो. ऍक्च्युअली जर हवं असेल ते इथूनच शोधायचं लॉजिक बाळानं, पेपरमध्ये सुद्धा काय सोडव बसायचं नाही त्याला. लॉग ऑफ 50/8, लॉग ऑफ 50 म्हणजे तुमचं ते सबस्ट्रॅक्ट होणार. लॉग ऑफ 8 जे लिहिला ते 3 log 2. 3 log 2 ना, लॉग ऑफ 8 म्हणजे 2 चा क्यूब, 2 चा क्यूब 3 पुढे आला. लॉग 2 ची व्हॅल्यू 0.3. 0.3 इंटू 3 0.9.
हे असं घेतलं. लॉगची प्रॉपर्टी फक्त यूज करतो मी, दुसरं काय केलेलं नाही. लॉग टू द बेस 10 50 ला 5 into 10 करा, 5 into 10. मग 5 into 10 मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍडिशन होणार. लॉग ऑफ 5 ची व्हॅल्यू 0.7 प्लस लॉग ऑफ 10 टू द बेस 10 म्हणजे 1 मायनस 0.9. 1 minus 0.9 0.1 0.7 प्लस 0.1 0.8. 3 मधून 0.8 मायनस केला तर अप्रॉक्सिमेटली आन्सर येणार 2.2. सो अवर पीएच इज 2.2. हे काढलं बघा आन्सर इथं. पीएच आपला 2.2 च्या आसपास यांचं आन्सर येतं, कारण हे रेशो मध्ये मॅच करत नाही. हे तुम्हाला हे पाहून करायला लागेल. ओके, आता मी तर तुम्हाला ट्रिक सांगितली होती, पण हे ट्रिक मध्ये येत नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये येतं. पण चुकून समजा तुम्ही पेपरमध्ये ट्रिकच वापरला तरी सुद्धा तुम्ही ते आन्सर वरून बघू शकता. त्या आन्सर ऑप्शन्स वरून तुम्हाला कळतं ते तुम्हाला कॅल्क्युलेशन चुकले का बरोबर आहे. त्यामुळे इथं जरा बी कॉशियस या स्टेपला. ही स्टेप तुम्ही करताना चेक करायची, बी कॉशियस. हे बघा, मी मुद्दा म्हणून ह्या मेथड असं सॉल्व्ह करून का दाखवतो, कारण पुस्तकवाल्यांनी ना मी जसे क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यापेक्षा जास्त लेंदी केले. मी तुम्हाला लेंदी नाही करून सांगत, शॉर्ट मध्ये करून सांगतोय. ते कदाचित पुस्तकाला लेंदी करायचे असतील म्हणजे ते पुस्तक जाड वाटेल, काय जास्त अभ्यास करतोय असं बिलकुल सो नाही. त्यात लेंदी करून काय उपयोगाचं नाहीये. मी जसा अप्रोच येतो तसा अप्रोचला फॉलो करा. आणि समजा तुम्ही जे ट्रिक वगैरे वापरत तरी ते कुठे चुकले तुम्हाला ते कळतं ऑटोमॅटिकली. प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. चला, हा पहिला आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला आजच्या लेक्चर मधला. आणि ते मगाशी डायल्युशनचं तुम्हाला मी रूल सांगितलं, याच्या नोट्स वाटल्यास पाठवून देतो. सो आता ज्यांनी रेकॉर्डिंग पाहिलं नसेल तर काय सगळेच तर प्रेझेंट दिसतंय मला, कोण अब्सेंट दिसत नाही. पण ज्याला रेकॉर्डिंग वर हवं असेल त्याच्यासाठी नोट मी तर लिहितो वाटल्यास. दॅट नोट ऑन डायल्युशन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. मग तो रिएक्टंट प्रोडक्ट सगळ्यांचंच डिक्रीज होतं. ते रिएक्टंट अँड प्रोडक्ट. दिस रिमेंबर, अल्फा इन्क्रीजेस जो फक्त रिएक्टंट साठी असतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस ऍक्च्युअली डिक्रीजेस, नंबर ऑफ मोल्स वाढतात पण कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं ते व्हॉल्यूम मुळे. आणि केच्या व्हॅल्यूला, केडब्ल्यूच्या व्हॅल्यूला मेंटेन करण्यासाठी म्हणून OH वाढला पाहिजे. H प्लस आणि पीएच एकमेकाला इन्व्हर्स, म्हणजे पीएच हा वाढला पाहिजे. पण पीएच वाढला की पीओएच ला कमी केलं पाहिजे तुम्ही, कारण OH आणि पीओएच एकमेकाला इन्व्हर्स आहेत. हे सगळं डायल्युशनचे नोट्स आहेत. बरं, हा क्वेश्चन आपण कम्प्लीट केलाय. एक जेईला क्वेश्चन विचारलाय ऑलरेडी, तो क्वेश्चन मी सॉल्व्ह करतो. बघा आता काय क्वेश्चन आहे हे बघा. कॅल्क्युलेट pH of 0.1 molar CH3COH solution having K is equal to 2 into 10 raised to minus 5. हे फिक्स्ड असतं. How much water should be added? How much water should be added in solution in order to option A double its pH, option B double its alpha. हे बघा, हा क्वेश्चन मधला जो पहिला पार्ट आहे तो आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलाय. पीएच ऑफ 0.1 मोलर ऍसिटिक ऍसिड हा मी ऑलरेडी सॉल्व्ह केलाय. मला वाटतं त्याची व्हॅल्यू काहीतरी 2.85 होती का काय बघायला पाहिजे होती. किती व्हॅल्यू होती, मी पहिलाच क्वेश्चन सॉल्व्ह केला तो. हा, हे बघा, हा सॉल्व्ह केलाय मी ऑलरेडी, त्यामुळे परत काय सॉल्व्ह करणार नाही. हा सॉल्व्ह झाला. पण क्वेश्चनचा सेकंड पार्ट जो आहे ना
तो इम्पॉर्टंट आहे. हाऊ मच वॉटर म्हणजे वॉटरचं व्हॉल्यूम विचारलं त्यांनी या ठिकाणी. इन ऑर्डर टू डबल इट्स पीएच अँड डबल इट्स अल्फा. हा इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा आपण काय करूयात, इन ऑर्डर टू डबल इट्स अल्फा जो आहे ना त्याला आपण बघूयात. इन ऑर्डर टू डबल इट्स अल्फा. या पार्टला मी येतो, तर व्यवस्थित लक्ष बघा बाळांनो. आता डबल इट्स अल्फा म्हणजे काय असतं की माझा फायनल अल्फा जो आहे अल्फा टू म्हणजे फायनल अल्फा, दॅट मस्ट बी इक्वल टू 2 टाइम्स ऑफ अल्फा इनिशियल असं पाहिजे असं त्यांना म्हणायचं आहे. ओके, असं पाहिजे असं त्यांना म्हणायचं आहे. पण मग आपण एक काम करूया, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन जर पाहिलात ना तर किती आहे, 0.1 आहे, म्हणजे 10⁻⁻1 च्या पॉवर मध्ये, आणि के 10⁻⁵ च्या पॉवर मध्ये. के बाय सी रेशो काढलं तर 10⁻⁴ च्या पॉवर मध्ये येत आहे, -4 च्या पॉवर मध्ये येते. हा, आता काही वेळा एक नॅचरली तुम्हाला एक क्वेश्चन पडू शकतो, तो एक क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो की सर तुम्ही म्हणता की 2 × 10⁻⁵ डिवाइड बाय 0.1 हे असं केलं की मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की 10⁻⁵ हे 10⁻⁻1, therefore k by c is equal to 2 × 10⁻⁴, आणि आपल्याला 10⁻⁴ च्या टर्म्स मध्ये व्हॅल्यू आणायची आहे. पण आम्ही मॅथमॅटिकली असं पण करू शकलो तर k by c is equal to, समजा मी असं केलं 20 × 10⁻�3. समजा जर असं केलं k by c 200 × 10⁻². नाही, मी 20 केलं का, थांबा 1 सेकंड, तसं नाही, ते 20 नाही, 20 केलं तर ते मला वाटतं -2 पुन्हा होणार नाही, 0.2. आता मला सांगा 2 × 10⁻⁴ आणि 0.2 × 10⁻3 दोघांची व्हॅल्यू सेमच आहे ना. बघा, ह्या दोघांची व्हॅल्यू सेम आहे का वेगळ्या रे बाळांनो? सेमच आहे ना, कारण 2 इकडे लेफ्टला गेला की ते परत -4 होणार ना. मग असं पण करू शकतो, खरं हे 10⁻⁴ वाटत नाही. चांगला क्वेश्चन आहे. मग मी काय करतोय, लक्ष बघा, ऍक्च्युली हे जे तुम्ही के बाय सी चा रेशो काढणार आहे ना, तो सायंटिफिक नोटेशन मध्ये काढायचा. डू यू नो व्हॉट इज सायंटिफिक नोटेशन? कारण तुम्ही तुमच्या मनासारखं हे मॅथमॅटिकली व्हॅल्यू बदलू शकता ना. मग 10⁻⁴ पासून तुम्ही लांब जाऊ शकताय, जवळ येऊ शकताय, कसं पण करू शकता ना त्याला. मग अशा वेळी असं करायचं नाही, के बाय सी चा रेशो इट शुड बी द सायंटिफिक नोटेशन, तेव्हा हा माझी ट्रिक ऍप्लिकेबल आहे. सायंटिफिक नोटेशन काय असतं रे बाळांनो, कोणत्याही व्हॅल्यूला, कोणती व्हॅल्यू असेल ए, कुठली व्हॅल्यू असेल ए, त्याला a into 10⁻⁴n, but the value of a should be in between 1 to 9 and n should be the integer value. Integer means plus, minus or 0, everything. या गोष्टीला म्हणतात सायंटिफिक नोटेशन. हे पण नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. हे सायंटिफिक नोटेशन मध्ये आपल्याला के बाय सी चा रेशो ठेवायचा आहे. मग मला सांगा,
मला सांगा आता हे जे K/C चा रेशो जो आला तो आला 2 × 10⁻⁴ आला. मग ही 2 जी व्हॅल्यू आहे ना ही 1 to 9 च्या मध्ये आहे, बरोबर आहे. मग त्यावेळी ही जी ऑर्डर आहे ना आपली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड तुम्हाला झालं असेल ना फिजिक्स मध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ते आपलं 10⁻⁴ येतं. सायंटिफिक नोटेशन मध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 10⁻⁴ येतं. ते काही वेळा फिजिक्सला ते 0.5 पासून ते लेस दॅन 5 पर्यंत घेतात. ते फिजिक्सचं ते रेंज ए ची वेगळे आणि सायंटिफिक नोटेशन हे 1 to 9 हे वेगळं आहे. 1 to 9 नाही ते 1 to 10 असतं. पण 1 to 10 मध्ये 1 ला आणि 10 ला इन्क्लूड नाही करत, त्याच्यामध्ये पाहिजे आपण. आणि काही वेळा फिजिक्सला ते 0.5 आणि 5 च्या मध्ये घेतात, ते वेगळं. वी आर फोकसिंग ऑन सायंटिफिक नोटेशन मीन्स वी शुड बी बिटवीन 1 to 10 हे नाही घ्यायचं आपल्याला. मग मी ऑर्डर मॅग्निट्यूड सांगतो ते इन टर्म्स ऑफ सायंटिफिक नोटेशन. सायंटिफिक नोटेशन मध्ये आपलं ऑर्डर मॅग्निट्यूड आलं पाहिजे. मग तेव्हा हे 10⁻⁴ आपला हा रेशो K/C चा रेशो 10⁻⁴ ला इक्वल पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे. हे त्या केसमध्ये व्हॅलिड आहे. नाही तर तुम्ही मॅथमॅटिकली सारखं बदलत राहणार आणि म्हणणार सर K/C चा रेशो कुठे आहे बघा 10⁻⁴ येतो का. हा मग आता तुमच्या मी लिमिटेशन्स टाकलेत. द K/C रेशो शुड बी इन सायंटिफिक नोटेशन. हे बघा सायंटिफिक नोटेशन, हे लक्षात ठेवायला विसरू नका. हे कुठेतरी मार्जिन मध्ये वहीत लिहून ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर मग आपल्याला गोष्टी सोप्या होतात. ओके चला, म्हणजे आपला काही प्रश्नच नाही. मग आता मी K/C चा रेशो 10⁻⁴ मध्ये येतो तर माझी ट्रिक वापरायची. मग ट्रिक वापरून मी इनिशियल अल्फा 1 काढू शकतो. इनिशियल अल्फा 1 काय येतो √K/C. ही ट्रिक आहे. आणि K/C √10⁻⁴ काढलाय मी आता 2 × 10⁻⁴. सॉरी हे काय ते काढलंय पलीकडे. K/C 2 × 10⁻⁴. 2 × 10⁻⁴. Therefore alpha 1 is equal to √2 × 10⁻². म्हणजे हे येतं अप्रॉक्सिमेटली 1.41%. 1.41% अल्फा 1 आला. ठीक आहे, इथं पण आपण ठेवूयात त्याला. म्हणजे अल्फा 1 ची मला व्हॅल्यू भेटली. आणि पहिले जे इक्वेशन आहे माझं लिहिलेलं त्यांनी म्हटले डबल इट्स पीएच, त्याला लिहूयात आपण 2 × √2 × 10⁻². किंवा असंच ठेवा, मला वाटत नाही गरज आहे त्याची म्हणून. ह्याला इक्वेशन नंबर 1 देतो फक्त आपण. दिस इज इक्वेशन नंबर 1 अँड दिस इज इक्वेशन नंबर 2. चला, पण तुम्ही जरी अल्फाला डबल जरी केलात ना, आता वॉटर ऍड करताय म्हणजे काय करताय, डायल्युशन करताय. आता आलं बघा माझी थेरी, जे क्वेश्चन मध्ये थेरी वापरता येते. वॉटर ऍड केला म्हणजे डायल्युशन करताय. पण मी काय सांगितलं होतं मागचं सगळं आठवून बघा. वॉटर ऍड केल्यामुळं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं, अल्फा चेंज होतो, H+ चेंज होतो, OH- चेंज होतो, pH चेंज होतो, POH चेंज होतो, पण K चेंजेस नाही होत डायल्युशन केल्यामुळं. त्यामुळे ह्या जेईच्या क्वेश्चन मध्ये वॉटर जरी ऍड केला तरी K चेंज नाही होत. मग K दोन्ही केससाठी सेम आहे. आणि CH3CO ची मोनोबेसिक ऍसिड आहे. आणि मोनोबेसिक ऍसिड साठी मी तुम्हाला K शिकवलाय. किती आहे रे बाळांनो तो K? C⁴ (1 - α) आहे. हे मोनोबेसिक ऍसिड साठी आहे. आपल्या सिलेबस मध्ये मोनोबेसिक ऍसिड आहे आणि जे वाल्यांचं जास्त इंटरेस्ट ते ऍसिडिक ऍसिड मध्ये आहे. आणि हे K चा फॉर्म्युला मोनोबेसिक ऍसिड साठी आहे. मोनोबेसिक ऍसिड म्हणजे काय ते आपण लिहायचं माहितीये का, Ha gives H+ आणि A-. मग याची व्हॅल्यू C⁴, याची व्हॅल्यू C⁴, याची व्हॅल्यू C - C⁴. आणि मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट
डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन रिएक्ट आणि त्याच्यावर के ची व्हॅल्यू काढतो. मोनो बेसिक म्हणजे एकच H प्लस देतो. पण इथं पाणी ऍड केल्यामुळं के ची व्हॅल्यू चेंज नाही होत, पण बाकी सगळं बदलतं. मग आता मला आयडिया भेटली. माझे दोन इक्वेशन्स तयार होतात बघा. आता सांगतो. सी अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. आता गंमत करतो बघा मी. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला म्हणतो C1, इनिशियल अल्फाला म्हणतो अल्फा 1 आणि इथं अल्फा 1. परत आता तुम्ही पाणी टाकताय, पाणी टाकल्या कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं. C2 घ्यायला पाहिजे. मग इथं अल्फा 2 लिहायला लागेल, इथं पण अल्फा 2 लिहायला लागेल. मला सांगा, ही झाली इनिशियल कंडिशन आणि ही झाली फायनल कंडिशन. कॉन्सन्ट्रेशन अल्फा बदललाय पण के नाही बदलला, म्हणून दोघांनी इक्वेट करू शकतो. अँड दॅट मग दोघांनी इक्वेट इज इक्वल टू कॉन्स्टंट. मी केमिकल इक्विलिब्रियम मध्ये सुद्धा असाच एक आपण फॉर्म्युला बघितलं तर केचा, त्याच्यामध्ये आपण असं लिहायचो माहितीये का, अल्फा स्क्वेअर अपॉन पी अपॉन 1 मायनस अल्फा स्क्वेअर वगैरे आपण जे करायचो, त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की अल्फा आणि प्रेशर बदलतं पण के नाही बदलत. त्याच्यावर सुद्धा आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह केले ते बघा ते आपण. म्हणून अशा जेईच्या क्वेश्चन मध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी फार इम्पॉर्टंट असते. पण झालं, मग मी काय करतो, हे ऑलरेडी सोल्युशन डायल्यूट आहे. कुठलं 0.1 कॉन्सन्ट्रेशन आणि के. आणि तुम्ही जर अल्फा पाहिलात ना, तर विथ रिस्पेक्ट टू 1 फार कमी आहे. विथ रिस्पेक्ट टू 1 फार कमी आहे. पण तुम्ही काय करू शकताय, 1 मायनस अल्फा मधला अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 पकडू शकताय. 1 मायनस अल्फाला अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 पकडू शकताय. आणि परत तुम्ही पाणी टाकताय ना, मग परत पाणी टाकलं तरी अल्फा जरी वाढला तरी फार वाढत नाही अल्फा 2. मग याला पण आपण अप्रॉक्सिमेटली 1च कन्सिडर करायचं. कारण तुम्ही म्हटलात ना की सर अल्फा जरी वाढला ना, पण तुमचं या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन वगैरे कमी होतं, त्यामुळे ते 1 मायनस अल्फा 2 ला पण अप्रॉक्सिमेटली 1 पकडा, याला पण अप्रॉक्सिमेटली 1 पकडा, तर क्वेश्चन सॉल्व्ह होईल. मग याच्यावरून आपल्याला एक डेरिवेशन तयार होतंय. C1 अल्फा 1 स्क्वेअर इज इक्वल टू C2 अल्फा 2 स्क्वेअर. आणि मी जरी इथं 1 मायनस अल्फा 2 ला अप्रॉक्सिमेटली जरी 1 पकडलं ना, तर फायनली जेव्हा तुम्ही अल्फा 2 काढता की नाही, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल ते नाही. आता अल्फा 2 काढता येतो की आपल्याला, हे काय मी म्हटलं अल्फा 2 माहितीच नाही. अल्फा 2 इज इक्वल टू डबल ऑफ अल्फा 1. मग मला सांगा 1.41 चे डबल किती, 2.8. आणि 2.8 काही 2.8% म्हटले मी, पण 2.8% 100% चे कंपॅरिझन फार कमी. त्यामुळं 1 मायनस अल्फा 2 अप्रॉक्सिमेटली 1 पकडता येतं, कारण हे इक्वेशन ऑलरेडी माझ्याकडे आहे. मग आता तुम्ही काय करा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन माहित आहे पाणी टाकण्याच्या अगोदर, आणि पाणी टाकल्यानंतर फायनल कॉन्सन्ट्रेशन काय असेल C2 काढा. मग त्यानंतर डायल्युशनला वापरा, M1V1 इज इक्वल टू M2V2, आणि त्याच्यावरनं किती वॉटर तुम्ही ऍड केला हे काढता येतं. मग मी पुढच्या स्लाइडला जातोय. C1 ची व्हॅल्यू 0.1 आहे, विसरू नका. अल्फा 1 √2 इंटू 10⁻² आहे, हे पण विसरू नका. आणि अल्फा 2 अल्फा 1 चे डबल आहे, हे पण विसरू नका. मग मी पुढच्या स्लाइडला जातो. हे इक्वेशन नंबर 3 बघा. माझ्याकडे मिळालं C1 अल्फा 1 स्क्वेअर इज इक्वल टू C2 अल्फा 2 स्क्वेअर. ते 1 मायनस अल्फा 1 1 मायनस अल्फा 2 निग्लेक्ट करण्याचं कारण दोघांची व्हॅल्यू 1 च्या कंपॅरिझन मध्ये फार कमी आहे, म्हणून C1 0.1 अल्फा 1 स्क्वेअरला टाकू नका व्हॅल्यू. का सांगतो, इथं बघा ते होतंय. अल्फा 2 काय होतं, 2 इंटू अल्फा 1 होतं, ब्रॅकेट स्क्वेअर झाला. मग इकडनं अल्फा 1 स्क्वेअर इकडनं अल्फा 1 स्क्वेअर कॅन्सल झाला, इथे 4 आलं. C2 इज इक्वल टू 0.1/4 आलं. झालं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मिळालं, फायनल कॉन्सन्ट्रेशन मिळालं. मग यूज अ डायल्युशन लॉ. मग माझा डायल्युशन लॉ काय, M1V1 इज इक्वल टू M2V2, म्हणजेच
C1V1 इज इक्वल टू C2V2, कारण C1 C2 म्हणजे ते मोलॅरिटीज आहे ना. बरं C1 किती आहे माझा 0.1 आहे. इनिशियल व्हॉल्यूम किती बघूयात आपण. बरं इनिशियल व्हॉल्यूम दिलेलं नाही. इनिशियल व्हॉल्यूम दिला नसेल तर मोलॅरिटीला स्टँडर्ड व्हॉल्यूम असतो 1 लिटरचा. मोलॅरिटीची डेफिनेशन आहे ते बघा, जर व्हॉल्यूम दिला नसेल तर स्टँडर्ड व्हॉल्यूम 1 लिटरचा असतो. मोलॅरिटीची डेफिनेशन आहे. आणि C2 काढलाय मी 0.1/4. आता V2 काढा फायनल व्हॉल्यूम. देअरफॉर V2 इज इक्वल टू 0.1 कॅन्सल झालं, 4 इकडे आलं म्हणजे 4 लिटर आलं. पण हा 4 लिटर व्हॉल्यूम ऑफ द वॉटर आहे का? नाही आहे. मी मोलॅरिटी मध्ये पण शिकवलं होतं व्हॉल्यूम ऑफ वॉटर ऍडेड हे कसं काढतात. फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. ऑलरेडी 1 लिटर तुमच्याकडे व्हॉल्यूम होता, फायनल व्हॉल्यूम 4 लिटर आला म्हणजे पाणी तुम्ही 3 लिटर ऍड केलाय. म्हणजे 1 लिटर पहिलं होतं त्याच्यामध्ये 3 लिटर पाणी ऍड केल्यामुळे फायनल व्हॉल्यूम 4 लिटर झाला. असं मिनिंग तेच 4 - 1 इज इक्वल टू 3 लिटर. हे विसरायचं नाही. व्हॉल्यूम ऑफ वॉटर ऍडेड. बघा म्हणजे अल्फाला डबल करण्यासाठी व्हॉल्यूम ऑफ वॉटर 3 लिटर टाकायला पाहिजे मला याच्यामध्ये. अल्फा तुमचा एक्झॅक्टली डबल होईल. आणि सगळं हा क्वेश्चन बाळांनो या ठिकाणी पूर्णपणे तुमचा कन्सेप्च्युअली सॉल्व्ह झालेला आहे. मग याच्यामध्ये मी सकाळी जी थेरी सांगितली तुम्हाला आता, त्या थेरीचाच वापर आहे पूर्णपणे. हे जेवढं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल ना बाळांनो तर आपल्याला ऑल इंडिया रँक वाढवता येते, हे लक्षात घ्या. आणि इथं तुमचा मी कुणाला कदाचित प्रश्न पडू शकतो, मी असं अजून करतो तुम्हाला कुठले कुठले प्रश्न पडू शकतात की सर या 10⁻⁴ तुम्ही कसं वाटतं तसं ऍडजस्ट करू शकताय. तुम्हाला मी रिस्ट्रिक्शन टाकलं, इट शुड बी इन द सायंटिफिक नोटेशन. 1 ते 10च्या मध्ये ठेवा एच व्हॅल्यू, आणि मग त्यावेळी 10चा पॉवर -4 आहे का बघा किंवा त्यापेक्षा कमी आहे का बघा. तर मग आपली ट्रिक लावायची. आणि असा सेम क्वेश्चन मी केमिकल इक्विलिब्रियम मध्ये सुद्धा सॉल्व्ह केलाय. के ला कॉन्स्टंट ठेवून अल्फा आणि पी चेंज केलं होतं प्रेशर. आता इथं फक्त कॉन्सन्ट्रेशन आहे, बाकीचं काही केलेलं नाही मी. क्लिअर आहे का बघा सगळ्यांना क्वेश्चन. ओके, आता त्यांनी पुढचा क्वेश्चन मी जातोय. जर पीएच डबल झाला तर किती पाणी टाकलं पाहिजे यामध्ये, असा क्वेश्चन आहे. मग माझा इनिशियल पीएच किती होता 2.85. हे मी सकाळी सॉल्व्ह केलंय. 0.1 कॉन्सन्ट्रेशनला जर के इतका असेल तर पीएच इनिशियल 2.85 आहे. मग डबल करायचं आहे, मग पाणी किती टाकायला लागेल असा क्वेश्चन येतो. मग मला सांगा, क्वेश्चनच्या पहिल्या पार्टसाठी येतोय व्हॉल्यूम ऑफ वॉटर ऍडेड दॅट इज क्वेश्चन मार्क फॉर व्हॉट टू डबल इट्स पीएच. म्हणजेच काय, pH2 शुड बी इक्वल टू 2 टाइम्स ऑफ pH1. मग याच्यावरनं मला फायनल पीएच काढता येतो. तो किती 2 × 2.85. तो सकाळीच काढला ना मी. तो या ठिकाणी 5.7 येतो. ओके,
मग पीएच वरनं आता व्हॉल्यूम ऑफ वॉटर काढायचं आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन मला माहित पाहिजे आता. ठीक आहे. मग त्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगतो की पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी काम करा. H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढा पीएच वरून. उलटा अप्रोच आहे, आता पुन्हा उलटा अप्रोच करायला लागेल. H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार? 5.7चा नियर इंटिजर व्हॅल्यू आहे 6, त्याला करा 10⁻⁶. एक्स्ट्रा किती घ्यायला लागेल? वर मला 0.3 घ्यायला लागेल. हे करून बघितलं तर 10⁻⁻, हे ऍक्च्युली ह्याचा अर्थ असा असतो ना, 10⁻⁵.7. हे मी ऑलरेडी शिकवलं ना तुम्हाला. निगेटिव्ह पॉवर ऑफ द 10 इन H+ आयन कॉन्सन्ट्रेशन दॅट इज नथिंग बट द पीएच. पण फ्रॅक्शन नाही ठेवत ना, त्याला मी असं एक्सप्रेस केलं. 10⁻⁴ ही लॉग 2 ची व्हॅल्यू आहे, म्हणजे 2 ची व्हॅल्यू ऍक्च्युली. 2 × 10⁻⁶. दिस इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. ओके. मग एकदा आपल्याला H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन भेटलं की पीएच डबल झाल्यानंतर सोल्युशनचं व्हॉल्यूम वाढलाय ना, मग सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन पण चेंज होणार. कारण सोल्युशनचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 0.1 होतं C1, हे मला माहित आहे. आता तुम्ही पीएच ला डबल केल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन चेंज झालेलं आहे ऑलरेडी. मग आपल्याला C2 काढायचं आहे. मग तुम्ही म्हणणार सर C2 काढण्यासाठी आपण असं करूयात का? तुम्ही जी ट्रिक सांगितली ती ट्रिक H+ इज इक्वल टू √of K × C. ठीक आहे. पण आता प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो, चला वापरून बघूयात आपण. जर इथं आपण वापरून बघितली तर 2 × 10⁻⁶ इज इक्वल टू, हे आपण ट्रिक वापरून बघूयात, म्हणजे बघायला आपण C निघतो का त्यावरून. आणि जर निघाला तर काय कसा येऊ शकतो ते आपण बघूयात. √of K × C. मग याच्या ही ट्रिक कधी डेव्हलप झालाय? ज्यावेळी अल्फाची व्हॅल्यू फार छोटी घेतली होती मी आणि डायल्यूट सोल्युशन होतं, त्यावेळी ही ट्रिक डेव्हलप केलेली आहे. ती तुम्ही वही जर चेक केलं तर बघू शकताय. हे 2 × 10⁻⁶ आहे. के ची व्हॅल्यू 2 × 10⁻⁵ दिलेली आहे ऍसिटिक ऍसिडला. आता C पाहिजे आपल्याला. स्क्वेअर करा दोन्हीकडे आपण स्क्वेअर, म्हणजे 4 × 10⁻12 होणार. 2 × 10⁻⁵ × C झालं. मग C ची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी काढली तर या ठिकाणी 2 येतं. 2 × 10⁻⁷. पण प्रॉब्लेम असा आहे, C ची व्हॅल्यू बघितलात ना ते फार कमी येते, फार कमी येते. आता ह्या C च्या व्हॅल्यूवरनं आणि ह्या H+ वरनं आपण अल्फा काढून बघूयात. बघा मी काय म्हणतोय. आता ह्या H+ च्या व्हॅल्यूवरून आणि ह्या C च्या व्हॅल्यूवर आपण अल्फा काढून बघूयात, सेकंड अल्फा आपला. मग H+ इज इक्वल टू C × अल्फा काढत, हे निघालं 2 × 10⁻⁶, आणि हे आपण आत्ताच काढले जस्ट 2 × 10⁻⁷ × अल्फा. हे 2 ला 2 कट झालं. 1 × 10⁻⁶ अपॉन 10⁻⁷ इज इक्वल टू अल्फा. अल्फाची व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी पाहिली 10 येते. मग आता प्रॉब्लेम क्रिएट झाला बघा इथं. तुम्ही ही ट्रिक या ठिकाणी वापरलाय की नाही, तुम्ही म्हटलं की सर आता मला फायनल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, चला डोळे झाकून ट्रिक वापरूया. पण ट्रिक वापरला, जे कॉन्सन्ट्रेशन काढताय
त्याच्यामध्ये अल्फा 10, पण अल्फा 10 कधी होऊ शकणार नाही. मग समथिंग इज रॉंग. मग याचा अर्थ तुम्ही चुका कुठं करताय हे पण मला माहित आहे, म्हणून ते ऑलरेडी तुम्हाला मी चुका इथं होऊ शकतात. आणि हा जो मी ट्रिकचा बाळांना फॉर्म्युला दिला ना, हा पेपरमध्ये तुम्हाला आन्सर मे बी करेक्ट, मे बी रॉंग. त्यामुळे ही ट्रिक पण काळजीपूर्वक वापरा. प्रत्येक वेळी ही ट्रिक ऍप्लिकेबल नसते. त्यामुळे ट्रिक चला सांगितलंय, डोळे झाकून ट्रिक वापरा, पण तुम्ही त्या पॅरलली त्या अल्फाच्या व्हॅल्यूकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी सगळे पॅरामीटर सुद्धा ऍडजस्ट झाले पाहिजेत, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणणार सर तुम्ही एकदा असं सांगताय एकदा तसं सांगताय. कारण याच्या मागचं असं आहे की आयनिक इक्विलिब्रियम हा चॅप्टर वाटतो तेवढा वर उथळ नाहीये. त्याला भरपूर गोष्टी शिकवायला लागतात. डिटेल अनालिसिस आहे. हा केमिस्ट्रीचा वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि दरवर्षी जेई नीटला ऍडव्हान्सला असं एक वर्ष असं निघालेलं नाही की ज्या वर्षी आयनिक इक्विलिब्रियम क्वेश्चन नाहीये. प्रत्येक वर्षी क्वेश्चन आहे. म्हणून हा टॉपिक इम्पॉर्टंट बनून जातो. एकदाही IIT जेईच्या बघा ऍडव्हान्सच्या 36 इयर 39 इयर 40 इयर्स जे तुम्ही पेपर पाहिलात, असा एक सुद्धा पेपर नाही की ज्याच्यामध्ये आयनिक इक्विलिब्रियम क्वेश्चन नाहीये. प्रत्येक पेपरला आहे. बरं चला आपण आपल्या क्वेश्चन कडे येऊयात. मग सर आता मग फायनल कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं? अशा वेळी काय करा, एक्झॅक्ट आन्सर फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन मधून येऊ शकतं. मग त्याला आपण काय करूयात की इफ नोट लिहायची, नोट सांगतो मी या ठिकाणी. इफ H प्लस अँड K इज नोन. आता तुम्ही ह्या क्वेश्चन जर पाहिलात ना, H प्लस मला नोन आहे आणि इनिशियल जर मला ऍसिडिक ऍसिडचं K पण नोन आहे. K किती आहे मला माहित आहे, तो 2 × 10⁻⁵ आहे. मग हे दोघे पण नोन असतील ना, आणि तुम्हाला एक्झॅक्ट कॉन्सन्ट्रेशन जर पाहिजे असेल तर ते के चा फॉर्म्युला क्वाड्रॅटिक मधला वापरायचा. मोनोबेसिक ऍसिड साठी C⁴/1 - अल्फा. मग ह्या ठिकाणी के ची व्हॅल्यू 2 × 10⁻⁵, सी अननोन आहे. ओके, पण आता थोडं जरा इम्प्रूव्ह करायला पाहिजे. H+ पण दिलाय ना आपल्याला. बघा आता के इज इक्वल टू, आता जे C⁴ आहे ना, याला स्प्लिट करा असं. C⁴ × अल्फा डिवाइड बाय 1 - अल्फा. C⁴ काय आहे? H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे इंटू अल्फा अपॉन 1 - अल्फा. आता बघा हा फॉर्म्युला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा फॉर्म्युला एरर वगैरे काही नाही आहे, ऍक्युरेट आहे. ही ऍक्युरेसी जास्त आहे त्याला, ही ऍक्युरेसी जास्त आहे. मग वापरा फॉर्म्युला 2 × 10⁻⁵. अगोदर अल्फा काढा मग तुम्ही, हे इम्पॉर्टंट आहे ना. मग कॉन्सन्ट्रेशन लिहू शकतो. हे 2 × 10⁻⁶ अपॉन 1 - अल्फा. मग या ठिकाणी 2 × तुमचा कॅन्सल झाला. या ठिकाणी ओके, 10 × 1 - अल्फा इज इक्वल टू अल्फा. 10 - 10 अल्फा इज इक्वल टू अल्फा. 10 - 10 अल्फा इज इक्वल टू अल्फा, म्हणजे 11 अल्फा इज इक्वल टू 10. सो अल्फा इज इक्वल टू 10/11. म्हणजे नियर अराउंड 1च्या आसपासच पकडा. आता तुम्ही म्हणणार सर 1च्या आसपासच कसं येणार ते? कारण मग याचा अर्थ तुमचं कॉन्सन्ट्रेशन फार कमी झालेलं असणार आहे. पण अल्फा एक्झॅक्टली 1च्या बाउंड्री कधी क्रॉस करणारच नाही. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवू शकताय. अल्फा विल नेव्हर क्रॉस द बाउंड्री ऑफ 1. आता मग याच्यावरून तुम्ही मग आपल्याला सी ची व्हॅल्यू काढता येते. आणि मग देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इज इक्वल टू C × अल्फा. मग यामध्ये 2 × 10⁻⁶ C × 10/11 इज इक्वल टू, म्हणजे ऑलमोस्ट 90% असं काहीतरी पकडता येईल अल्फाला आपल्याला. मग C इज इक्वल टू 22 × 10⁻⁴
-7. -7 म्हणजे साधारणतः याला आपण सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहिलं 2.2 × 10⁻⁶. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की सी ची व्हॅल्यू जर के ला अप्रोच झाली की अल्फा अप्रोच टू 1 ला. बघा प्रूव्ह केलं मी. के ची व्हॅल्यू 2 × 10⁻5 आहे. हे बघा के ची व्हॅल्यू 2 × 10⁻5 आहे. 2 × 10⁻5 आहे. मी काय म्हटलं होतं, जर सी whenever c approaches k then alpha approximately becomes equal to 1. हे मी मागचं लिहून दिलं होतं. आता बघू शकता 10/11 म्हणजे ऑलमोस्ट 90% आहे. 99% पकडा म्हणजे अप्रोच करते ते 1 कडे. अँड दिस इज द करेक्ट कॉन्सन्ट्रेशन यू हॅव फाउंड आउट. याला फायनल म्हणा C2, कारण इनिशियल मला माहिती आहे ना. मग आता तुम्ही काय करा, डायल्युशनला यूज करा. C1V1 is equal to C2V2. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 0.1 आहे. व्हॉल्यूम दिलेलं नाही, 1 लिटर पकडा. C2 आला माझा 2.2 × 10⁻6 इंटू V2 काढायचा, तर व्हॉल्यूम जास्त येईल तुमचा, नो डाऊट, काही प्रॉब्लेम नाही. व्हॉल्यूम जास्त जरी आला तरी आपल्याला त्याशी काही देणं घेणं नाहीये. हे अप्रॉक्सिमेटली तुम्ही याला काय करा, 0.5 हे 1/2 झालं. आणि 10⁻5 आलं. म्हणजे साधारणतः तुमचं जे आन्सर आहे 50,000 येतं. 50,000 लिटर. 50,000 लिटर. कारण ऑलमोस्ट तुम्ही अल्फाला 1 केलाय ना, म्हणजे व्हॉल्यूम इतकं प्रचंड पाहिजे की अल्फा त्याशिवाय 1 होऊ शकणार नाही. आणि मग व्हॉल्यूम ऑफ वॉटर तुम्हाला काढायला लागेल, तो म्हणजे V2 - V1. आणि जरी ते व्हॉल्यूम वॉटर -1 केलात ना तुम्ही, म्हणजे या ठिकाणी तुम्ही -1 केला तर ते 999 मध्ये येणार, तरी सुद्धा चालतं. नो प्रॉब्लेम इन दॅट. यू कॅन सॉल्व दॅट पार्ट. मग ह्या ठिकाणी क्वेश्चन मधून या जे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय घ्यायचं की यू हॅव टू टेक द कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मी तुम्हाला नवीन फॉर्म्युला सांगितला की ज्यावेळी H+ आणि K दिला असेल ना, फक्त ते अल्फाला चेक केलं पाहिजे तुम्ही. नाहीतर इथं मग डायरेक्टली आपल्याला वाटतं की ते √K × C वापरून पाहावं का, तसं होत नाही. ते पुन्हा या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. बस. मग 2 केसेस आपण आज सॉल्व्ह केलेत. डबल इट्स pH, डबल इट्स अल्फा, आणि शेवटी डायल्युशन लॉ वापरून त्याला आपण सॉल्व्ह केलं. So this is the final slide. कुणाला डाऊट आहे का बाळांनो? बघा यामध्ये तर आणि याची सगळी सुरुवात झाली त्याच्या लेक्चरच्या ह्या पार्ट पासून. आता मी तुम्हाला ऍसिडची जेवढे क्वेश्चन्स आहेत ना, त्याच्यामध्येच तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला स्ट्रॉंग करतो कन्सेप्च्युअली. बेसला सेम असंच आहे, त्यामुळे बेसमध्ये काही वेळ जाणार नाही. बेसचे क्वेश्चन पटकन होऊन जातील. ऍसिडचे सगळे नेम ते बेसला, परत सॉल्ट बेडला सगळे नेम एकसारखेच आहेत. ते काही नाही, ते स्पीड होऊन जातं. इथं मध्ये पॉज घेतलाय तर तुम्हाला कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग करण्यासाठी, दुसरं काही नाही. आणि मी ऑलरेडी पीएच कन्व्हर्जन H+ पीएच मध्ये सगळं प्रॅक्टिस करून घेतलं, लॉगचं वगैरे. सी दॅट. आणि थोड्या गोष्टी व्यवस्थित जरा समजून घ्यायला शिका, तर तुम्हाला गोष्टी ह्या ठिकाणी क्लिअर होते. पेपर उद्या सकाळी किती वाजता रे तुमचा? 9 वाजता आहे सर. आणि संपणार कधी? 12 वाजता सर. परत कर आपल्याला केपीएससी लेक्चर पण घ्यायचं ना उद्या.
तुम्हाला किती गॅप दिला QAPS साठी उद्या? सांगितलं का त्याच्याबद्दल काय नाही? नाही सर, काय सांगितलं नाही, टेस्ट सांगितलं फक्त. तर काय मला मॅडमचा कॉल आला होता, 12:15 ते लेक्चर घ्यायची म्हणतात, पण आपण मला वाटतं थोडं गॅप तुम्हाला मग अर्धा तास देऊ का मग? हा चालेल सर, 12:30ला घेतो. 15 मिनिटात ते सकाळपासून तुम्ही बिझी असणार आहे, मग एक काम करा, आपण उद्या ना 12:30ला लेक्चर स्टार्ट करूयात, 12:30ला. ठीक आहे? हा सर चालेल. मॅडमना फोन करून सांगतो मी 12:30ला, म्हणजे 15 मिनिटं एक्स्ट्रा गॅप देतोय. 12:30ला आपण QAPS लेक्चर स्टार्ट करूया. ठीक आहे? थर्मोडायनचा पुढचा पार्ट मी कंटिन्यू करतोय. चलो देन, आजचा पार्ट बाळांनो कम्प्लीट झाला. बेस्ट लक फॉर टुमॉरोज टेस्ट. आणि उद्या टेस्ट मध्ये फक्त मी हे K/C ह्याच्या संदर्भातच क्वेश्चन टाकले, व्यवस्थित बघून घ्या. ओके? येस सर. चला, थँक्यू सर. बाय सर. बाय ऑल. बाय सर. बाय.